नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दिनांक 16 जानेवारी 2024 च्या सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 30 जानेवारी 2024 च्या रात्री 12 वाजेपर्यंत मनाआदेश लागू करण्यात आला आहे। याबाबतची माहिती दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे। नंदुरबार जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कायदा सुव्यवस्था राखत शांततेत सण उत्सव साजरे करता यावे, कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात व जिल्ह्यात निर्माण होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2024 पासून ते 30 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यात मनाई जारी करण्यात आले आहे। हा आदेश लग्न समारंभ, आठवडे बाजार, अंत्ययात्रा, विधी यांना लागू राहणार नाही। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात, राज्यात व नंदुरबार जिल्ह्यातील गावागावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। याच पार्श्वभूमीवर आज 16 जानेवारी 2024 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील जयनगर तसेच कोंडावळ गावात प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त तीर्थक्षेत्र जयनगर गावातून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। कोंडावळ गावातील भजनी मंडळ आणि जयनगर गावातील भजनी मंडळाचा या शोभायात्रेत सहभाग होता। या शोभायात्रेत गावातील सरपंच मोगरा सोनोने, उपसरपंच, गटनेते ईश्वर माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण सोहळा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। या निमित्त प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नंदुरबार शहरात भव्य शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील मोठा मारुती मंदिराच्या सभागृहात या निमित्त बैठक पार पडली। सकल हिंदू समाज सेवा आणि प्रभू रामचंद्र यांच्या प्रेमींच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला शहरातील विविध समाज अध्यक्ष, व्यायामशाळा पदाधिकारी, गणेश मंडळ अध्यक्ष पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, विविध सेवाभावी संस्था, संघटना, मंडळ, ग्रुप आदींचा सहभाग होता। या बैठकीत नंदुरबार शहरातून निघणाऱ्या या भव्य मिरवणूक संदर्भात तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजन नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण मध्यवर्ती संघटना नंदुरबार जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण देवरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संघटनेच्या वतीनं नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे या कामाबाबत शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये अथवा गुन्हे दाखल कारवाईची भाषा करू नये असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक देसले, सरचिटणीस संजय वळवी, कार्याध्यक्ष गोपाल गावित, कोषाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज सकाळी 11:30 वाजता रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे आयोजन करण्यात आले होते। या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या अभियानाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी हरणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वैशाली पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर अरुण उन्ने, केआर पब्लिक स्कूलचे चेअरमन किशोरभाई वानिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्यासह वाहतूक शाखा नंदुरबारचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, वाहतूक शाखा नंदुरबारचे कर्मचारी व केआर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्त जनजागृतीपर नंदुरबार वाहतूक शाखेच्या वतीने सुंदर अशी रांगोळी देखील काढण्यात आली होती। सुरुवात झाली भारतामध्ये आणि सुरुवातीला सत्ता होता चाचणी करताना
त्यानंतर 15 दिवसांचं अभियान व्हायला लागलं आणि आता 1 महिन्याचं आपलं हे अभियान आपण त्या वर्षापासून राबवतो. 1 महिन्याचं जरी असलं अभियान तरी आपण पूर्ण वर्षभर रोड सेफ्टी ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये घेत असतो. रस्ता सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश आहे की रस्ते अपघात का होतात आणि ते कसे टाळता येईल याविषयी आपल्याला पूर्ण देशामध्ये जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आपला त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे. कारण की रस्ते अपघातामध्ये भारत देश हा जगामध्ये 1 नंबर आहे, जे काही आपल्यासाठी घोषणावं नाही आहे. आणि बाकी देशांच्या तुलनेमध्ये आपल्याला असं दिसते की भारतामध्ये वाहनांच्या संख्येच्या तुलनेमध्ये अपघाताचं आणि मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. एक युरोपियन कंट्रीमध्ये जे प्रमाण आहे त्याच्या जवळपास 5 पट प्रमाण आपल्याकडे अपघातांचा आणि मृत्यूचा आहे. जर्मनी सारख्या देशामध्ये 10,000 वाहनांच्या मागे दरवर्षी 1 व्यक्ती मृत्यू पावतो, तर आपल्याकडे ते प्रमाण 5 व्यक्तींचं आहे. ते प्रमाण खूप मोठं जास्त आहे आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात 108 रुग्णवाहिका बिघाड झाल्यानं रुग्णांच्या उपचाराकरता त्यांना या रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अथवा रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णांना खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामना ग्रामस्थांना व रुग्णांना करावा लागत आहे. आज 16 जानेवारी 2024 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार उसळडोरी रस्त्यावर 2 मोटारसायकलींचा अपघात झाला. या अपघातात दोघंही युवक गंभीर जखमी झाले होते. या युवकांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणारी 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे एका युवकाला आपल्या जीवाशी मुकावं लागले. खांडबारा ग्रामीण रुग्णालयात 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं सुनीलाल कोकणी या जखमी युवकाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता आले नाही. त्यामुळे त्या युवकाला आपल्या जीवाशी मुकावं लागलंय अशी माहिती प्राप्त झाली. त्याच माहितीच्या आधारावर आदिवासी जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी जीवनदायी मानली जाणारी 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांशी जीवाशी खेळ जिल्हा आरोग्य विभाग खेळत आहे का असा संतप्त सवाल ग्रामपंचायत खांडबाराचे सरपंच अविनाश गावित यांनी उपस्थित केला आहे. खांडबारा ग्रामीण रुग्णालयात 108 नसल्याने गरीब आदिवासी लोकांचे हाल होत आहे. तर मागील 15 दिवसामध्ये इथं खांडबारा ग्रामीण रुग्णालयात 16 अपघात झाले अशी नोंद आहे. तर इथं खांडबारा परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. खांडबारा एका ठिकाणी 2 मोटरसायकलांचा अपघात झाला. त्या दरम्यान 108ला वारंवार फोन केल्यानेही फोन तास उलटण्याने 108 अवेलेबल झाली नाही त्या लोकांना. ते लोक स्वतः रिक्षामध्ये त्यांना इथं खांडबारा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले आणि इथून त्यांना नंदुरबार सिव्हिलला घेऊन गेले. त्या दरम्यान त्या लोकांचा मृत्यू झाला. जर त्यांना 108 टायमावरती भेटली असती आणि टायमावरती जर उपचार भेटला असता तर त्या लोकांचा जीव वाचला असता. तर शासनाला आम्हाला विनंती आहे, वारंवार तक्रार केल्यानेही 108 एकदम भंगार 108 पाठवून देतात खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला. तर 108 जर अवेलेबल टायमावरती त्या लोकांना अवेलेबल झाली असेल त्या लोकांचा जीव वाचला असता. तर शासनाला आम्हाला हेच सांगायचे की आदिवासी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे का तुम्हाला 108 महत्त्वाची आहे. तर शासनाला विनंती आहे की तुम्ही अजून किती गरीब आदिवासी लोकांचा जीव घेणार 108 साठी. तर लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की आम्हाला वारंवार तक्रार 108 साठीही तक्रार करावं पडते, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तर शासनाने लवकर इथं दर्जेदार 108 अवेलेबल करून द्यावी ही आमची विनंती आहे.